बाली आणि सुग्रीव यांच्या जन्माचे रहस्य जर आपण पाहिले, आज आपण त्यांचा पुढील जीवन प्रवास पाहणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहतात किलबिल क्लब. आज आपण बाली आणि सुग्रीव यांचा पुढील जीवन प्रवास पाहत आहोत. या प्रवासात महत्त्वाचे क्षण होते ते म्हणजे बालीला मिळालेला शाप. बालीने सुग्रीवाला राज्यातून हकलले तो क्षण आणि श्रीरामांनी बालीचा केलेला वध. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करू. बालीला मिळालेल्या शापात दुंदुभी या राक्षसाची महत्त्वाची भूमिका होती. दुंदुभी नावाच्या राक्षसाला शंकरांकडून वरदान मिळाले होते. त्यात त्याला 1000 हत्तींचे बळ मिळाले होते. याच गोष्टीचा त्याला गर्व झाला होता आणि याच गर्वात तो समुद्रदेवांकडे युद्धासाठी गेला. समुद्रदेवांनी त्याला आपली असमर्थता सांगितली आणि त्याला पर्वतांचा राजा असलेल्या राजा हिमवान यांच्याकडे जाण्यास सांगितले. राजा हिमवान म्हणजे पार्वतींचे वडील होते. दुंदुभी हिमवान राजांकडे गेला आणि त्यांना युद्धाचे आव्हान दिले. पण पर्वतावर बरेच ऋषीमुनी तप करत होते. हिमवान राजांनी युद्ध केले असते तर बऱ्याच लोकांना त्रास झाला. म्हणून हिमवान राजांनी त्याच्याशी युद्ध करण्यास असमर्थता सांगितली. हिमवान राजांनी त्याला बाली या वानर राजाकडे पाठवले. दुंदुभी वानर राजा बाली यांच्याकडे आला. दुंदुभीने बालीला युद्धाचे आव्हान दिले. बाली हा इंद्रदेवांचा पुत्र होता. इंद्रदेवाने त्याला एक मौल्यवान हार दिला होता. त्यामुळे तो ज्याच्याशी युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती बालीला मिळत होती. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या युद्धात साहजिकच बालीचा विजय झाला. दुंदुभीचे मृत शरीर बालीने दूर फेकून दिले. नेमके त्याच वेळी दुंदुभीच्या रक्ताचे काही थेंब मातंग ऋषींच्या आश्रमात पडले. मातंग ऋषींना या गोष्टीचा खूपच राग आला आणि त्यांनी आपल्या विद्येने जाणून घेतले की ही गोष्ट कुणी केली आहे. मातंग ऋषींनी बालीला शाप दिला की तो जर ऋषिमक पर्वतावर आला तर त्याचा नाश होईल. त्यामुळे बाली कधीही ऋषिमुख पर्वतावर गेला नाही. काही दिवसानंतर दुंदुभीचा भाऊ मायावी आला आणि त्याने बालीला युद्धाचे आव्हान दिले. बालीने मायावीला खूप वेळा समजावले पण त्याने काहीही ऐकले नाही. तेव्हा बाली आणि मायावी यांचे युद्ध सुरू झाले. युद्ध करता करता मायावी पळत एका गुहेमध्ये जाऊन लपला. ते पाहून बाली त्याच्या मागे धावला. बाली बरोबर सुग्रीवही त्याच्या पाठी धावला. मायावी गुहेत गेलेला बघून बालीने सुग्रीवाला गुहेच्या बाहेरच थांबण्यास सांगितले आणि मी जोपर्यंत बाहेर येत नाही तो तिथेच राहा असे सांगितले. सुग्रीव गुहेच्या बाहेर बराच वेळ उभा राहिला. थोड्या वेळाने गुहेतून एक मोठा आवाज आला आणि त्याचबरोबर भरपूर रक्तही वाहू लागले. गुहेतून बाहेर आलेले रक्त पाहून सुग्रीवाला असे वाटले की बालीचाच वध झाला आणि त्याने गुहेच्या बाहेर एक मोठा दगड लावून ती गुहा बंद करून टाकली आणि तो पळत किष्किंधा राज्याकडे आला. वानर राजा बाली याचा मृत्यू झाल्यामुळे नवीन राजा सुग्रीवाला बनवण्यात आले. काही दिवसानंतर बाली त्या गुहेतून बाहेर पडला आणि आपल्या राज्यात परत आला. सुग्रीवाला राजा झालेले पाहून त्याला खूपच राग आला. त्या रागातच सुग्रीवाला त्याने राज्यातून हाकलून दिले. पण त्याची पत्नी रुमा तिला आपल्याजवळच ठेवून घेतली. सुग्रीवाला बालीच्या शापाविषयी माहीत होते म्हणून तो आपल्या 4 मंत्र्यांसह ऋषिमुख पर्वतावर एका गुहेत जाऊन राहिला. त्याने आपली पत्नी रुमा तिला मिळवण्याचे बरेच प्रयत्न केले पण त्याला यश काही आले नाही. थोड्याच दिवसात ऋषिमुख पर्वतावर राम लक्ष्मण आले आणि हनुमानाच्या मदतीने सुग्रीवाची त्यांच्याशी मैत्री झाली. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. श्रीरामाने सुग्रीवाला मदतीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सुग्रीवाला परत एकदा उत्साह आला आणि त्याने बालीला युद्धाचे आव्हान दिले. बाली आणि सुग्रीव यांचे भयंकर युद्ध झाले. त्या युद्धात श्रीरामांनी बालीला मारावसे होते पण दोन्ही भाऊ एकसारखेच दिसत होते. श्रीरामांना नेमका बाली कोण ते ओळखता आले नाही. त्यामुळे त्यांनी कोणालाच मारले नाही. बालीचा मार असह्य होऊन सुग्रीव परत ऋषिमुख पर्वतावर आला.
श्रीरामांना त्याने बालीला न मारण्याचे कारण विचारले. श्रीरामांनी त्याला खरे खरे कारण सांगितले. तुम्ही दोघे भाऊ सारखेच दिसत असल्यामुळे नेमके कोणाला मारायचे हे मला ओळखता आले नाही. श्रीरामांनी सुग्रीवाला सांगितले, यावेळी जाताना तू तुझ्यासोबत एखादी ओळखीची खूण घेऊन जा, जेणेकरून मला तुला ओळखता येईल. श्रीरामांनी लक्ष्मणाला सुग्रीवाच्या गळ्यात फुलांचा हार घालण्यास सांगितले आणि सुग्रीव बालीला युद्धाचे आव्हान देण्यासाठी गेले. इतका मार खाऊनही सुग्रीवाला परत युद्धाचे आव्हान देताना पाहून बालीची बायको तारा तिने बालीला युद्धात जाण्यास रोखले. ती त्याला म्हणाली, तुम्ही युद्धात जाऊ नका. एकदा मार खाऊन सुद्धा सुग्रीव परत युद्धाचे आव्हान देत आहे, म्हणजे जे नक्कीच त्याला कुणा बलवान व्यक्तीची साथ आहे. मी असे ऐकले आहे की अयोध्येचे राजकुमार आणि सुग्रीव यांची मैत्री झाली आहे. ते दोन्ही राजकुमार खूपच ताकदवान आहेत. या दोघांची मदत असल्याशिवाय सुग्रीव एकटा युद्धाचे आव्हान देण्याची हिंमत करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही आता आपले शत्रुत्व सोडून सुग्रीवाशी मैत्री करावी आणि सुग्रीवाला युवराज घोषित करावे. शेवटी तो तुमचा छोटा भाऊ आहे. त्याच्याशी मैत्री करणे आपल्या हिताचेच आहे. ताराने समजवल्यावर बाली ताराला म्हणाला, नाही तारा, मी भित्र्याप्रमाणे स्वतःला घरात लपवू शकत नाही. भीतीपोटी मैत्रीचा हात पुढे करणे हे दुर्लभाचे लक्षण आहे. मला श्रीरामांबद्दल माहिती आहे. ते एक धर्मनिष्ठ व्यक्ती आहेत. त्यामुळे ते नेहमी सत्याचीच बाजू घेते. तू आता मला थांबवू नको. मी फक्त तुला एकच वचन दे. मी सुग्रीवाशी युद्ध करून नक्कीच विजय मिळवेन, पण त्याला ठार मारणार नाही. असे म्हणून बाली युद्धासाठी निघून गेला. यावेळी बाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. गळ्यात गाठलेल्या फुलांच्या माळेमुळे सुग्रीवाला रामाने बरोबर ओळखले आणि एक अचूक बाण त्यांनी बालीच्या छातीवर मारला. बालीला तो बाण लागला आणि तो जमिनीवर पडला. बालीला जमिनीवर पडताना बघून राम लक्ष्मण त्याच्या जवळ आले. त्यांना पाहून बाली त्यांना म्हणाला, हे श्रीराम, मी ऐकले होते की तुम्ही धर्मनिष्ठ आहात. ताराने मला तुमच्याविषयी आणि सुग्रीवाच्या मैत्रीविषयी सांगितले होते, पण मी तिला सांगितले की श्रीराम कधीही अन्याय करणार नाही. मग आज तुम्ही असा अधर्म का केला? सुग्रीवाला तुम्ही ज्या उद्देशाने मदत करत आहात तो जर तुम्ही मला सांगितला असतात तर मी एका दिवसात माता सीतेला तुमच्या समोर उभे केले असते. मग तुम्ही माझ्यावर हा अन्याय का करत आहात? तेव्हा श्रीराम शांतपणे त्याला म्हणाले, हे वानरराज, मी तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय किंवा वैयक्तिक वैरातून मारलेले नाही. ही सर्व पृथ्वी रघुवंशीय राजाच्या मालकीची आहे. त्यामुळे राजा भरत या पृथ्वीवर राज्य करीत आहे. त्यांच्या आज्ञेनुसारच मी धर्मप्रसारासाठी संतांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करत आहे. धाकटा भाऊ, मुलगा आणि शिष्य हे तिघे पुत्र समानच असतात आणि या तिघांच्या पत्नी तुम्हाला सुने समान असतात. तुम्ही या धार्मिक प्रथेचा त्याग करून तुमचा धाकटा भाऊ सुग्रीव याची पत्नी रुमा हिचे अपहरण केले. तिला तुमच्याजवळच ठेवून घेतले, जी धर्मानुसार तुमची सून झाली. जर कोणीही पुरुष धाकट्या भावाची पत्नी, आपली बहीण, मुलगी, मुलग्याची पत्नी या चारही स्त्रियांवर वाईट नजर टाकत असेल किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना आपल्याकडे ठेवत असेल तर ते महापापच आहे. एक क्षत्रिय आणि राजाचा प्रतिनिधी असल्यामुळे मला तुम्हाला या पापाची शिक्षा द्यायची होती आणि ते माझे कर्तव्य होते. म्हणूनच मी तुम्हाला आज मारले. श्रीरामांचे ते बोलणे ऐकून बालीला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला आणि त्याने आपला मुलगा अंगद याची काळजी घेण्यास सांगून प्राण सोडले. त्यानंतर श्रीरामांनी सुग्रीवाचा राज्याभिषेक केला आणि बालीचा मुलगा अंगद याला युवराजपद दिले. आशा आहे बाली आणि सुग्रीव यांच्या जीवन प्रवासावरील हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी.
धन्यवाद.